नमस्कार, मी आज तुम्हाला क्रिस्पी डोनट रेसिपी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी साहित्य दाखवते बघा तुम्हाला। साखर घेतलेली आहे 125 ग्रॅम, मैदा घेतलेला आहे 250 ग्रॅम, एक अंड, चिमूटभर मीठ, जायफळ वेलची पावडर, 50 ग्रॅम तूप, हे साहित्य घेतलेलं आहे। मी मोजून दाखवते तुम्हाला कपानं पण। अर्धी वाटी साखर म्हणजेच 125 ग्रॅम घेतलेली आहे आणि ह्या कपानं 2 कप मैदा म्हणजे पाव किलो 250 ग्रॅम घेतलेला आहे। हे बघा, हे 2 कप झालेले आहेत, बरोबर पाव किलो मैदा आहे हा। आणि तूप मी 50 ग्रॅम घेतलेले आहे, पाव कप म्हणजे 50 ग्रॅम घेतलेला आहे। मी सगळं कपानं मोजून दाखवलं तुम्हाला। आता सगळ्यात प्रथम मी साखर, वेलची आणि जायफळ बारीक करून घेते। सुरुवातीला जायफळ थोडं किसून घालते। ह्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालतात, पण आमच्यात व्हॅनिला इसेन्सचा स्मेल कोणाला आवडत नाही, म्हणून मी वेलची जायफळची पावडर घालते। तुम्ही घालू शकता व्हॅनिला इसेन्स। ते प्रथम बारीक करून घेते मी। झालेलं आहे बारीक। आता ह्यामध्ये मी एक अंड फोडून घालते आणि चिमूटभर मीठ टाकते त्यात आणि पाव कप तूप। तुम्ही वनस्पती तूप किंवा तेल सुद्धा घालू शकता। ते पुन्हा मी मिक्सरला फिरवून घेते, म्हणजे जास्त फेटावं लागत नाही। हातानं पण फेटलं तर चालतंय। आता काढून घेते मी आता या बाउलमध्ये। दूध तुम्ही लागलं तर घाला, आधी दूध घालू नका तुम्ही। मी नारळाचं दूध घेतलेलं आहे, पण लागलं तर घालायचं दूध। साधं दूध पण तुम्ही घालू शकता। मी 1-2 चमचे दूध घातलेलं आहे फक्त भांडं धुवायला। तुम्ही ते पण घालू नका, नंतर बघूनच घाला। पीठ मळताना लागलं तर घाला। हातानं पुसून घ्यायचं भांडं आणि पुन्हा थोडं ह्याला फेटून घ्यायचं। आता ह्याला मिक्सरला फिरवल्यामुळे जास्त फेटायची ह्याला गरज लागत नाही। एक थोडंसंच 2 मिनटं फेटायचं आणि मिक्सरला लावायचं नसेल तर एक 5-7 मिनटं फेटावं लागतं। मिक्सरला लावल्यामुळे जास्त फेटावं लागत नाही याला। थोडंसं फेटून घेतलं की चांगलं होतं, ते एकजीव होतं थोडंसं। तर त्यामध्ये मी मैदा घालून घेते। त्यात मी पाव टीस्पून बेकिंग पावडर घातलेली आहे, फक्त पाव टीस्पून। ती मिक्स करून घेते मी। आणि मळून घेते आता त्यामध्ये घालून थोडं थोडं। ह्यामध्ये पाण्याचा वापर लागलेला नाही आहे मला अजिबात। तुम्हाला लागलं तर दूध घाला, बघूनच घालायचं दूध, आधीच नाही घालायचं। 2 वेळा थोडं थोडं घालून घेतलं की चांगलं एकजीव होतं ते। नंतर थोडं हाताच्या साहाय्यानं मळून घ्यायचं। आता हातानं थोडं मी मळून घेते। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशा झाल्यात रेसिपी। आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करून ठेवा, मी नवीन नवीन असेच व्हिडिओ टाकत राहीन, तुम्हाला बघायला मिळतील सबस्क्राईब केल्यामुळं। थोडासा कॅमेरा माझा बाजूला झाला आहे, लक्षात नाही माझ्या, सॉरी। आता हे झालेलं आहे, एक 5-10 मिनटं मी ठेवलेलं आहे ह्याला बाजूला। ह्याला काही जास्त वेळ ठेवायची गरज नाही, 10 मिनटंच ठेवायचं फक्त। तर ह्याची जाड पोळी लाटून घ्यायची, जास्त पातळ नाही करायची। ही रेसिपी ख्रिसमससाठी बनवली जाते। सध्या मी ख्रिसमसच्या रेसिपी टाकत आहे। सगळ्या रेसिपी मी टाकणार आहे, ख्रिसमसला करतात त्या।
एक आठवड्यातून 3 रेसिपी टाकते मी. सोमवार, गुरुवार आणि शनिवार अशा 3 रेसिपी टाकते मी. हे मी हळदीच्या डब्याचं टोपण घेतलेलं आहे. त्यानं त्याचं गोल पुऱ्या काढून घेते मी. थोडं जाडच लाटायचं आहे डोनटसाठी. हे क्रिस्पी डोनट म्हणतात त्याला. आणि दुसरे असतात ते स्पॉन्जी डोनट. ती पण रेसिपी मी टाकणार आहे. आणि छोट्या टोपणानं हे मध्ये काढून घ्यायचं. याचा छाच्यासुद्धा मिळतो, पण मी आणलेला नाही अजून. ह्या पद्धतीनं हे काढून घ्यायचं. आधी मोठं टोपण आणि नंतर छोटं टोपण. अशा पद्धतीनं मी सगळं काढून घेणार आहे. थोडासा कॅमेरा माझा बाजूला गेला आहे, माझ्या लक्षात नाही आलं. तर हे झालेलं आहे, दाखवते तुम्हाला. थोडंसं त्याला हातानं असं गोल गोल फिरवून घ्यायचं. आकार चांगला येतो त्याला. थोडं जाडच लाटायचं आणि हे कमी जाळावर भाजायचं. जास्त मोठा जाळ नाही करायचा याला. थोडं जाड असल्यामुळे वेळ लागतो भाजायला थोडा त्याला. तेल तापलेलं आहे माझं आता. जाळ कमी करून घ्यायचा एकदम गॅसची फ्लेम. ते वरती आपोआप येतात भाजले की. त्याला आपण झारा लावायचा नाही लगेच. मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं हे. जसे जसं भाजतील तसं ते हळूहळू वरती यायला चालू होतात. एकदम मोठा गॅस करून भाजलं तर ते आत कच्चं राहतील. हे आलेले आहेत बघा आता हळूहळू वर. ह्या पद्धतीने भाजून घ्यायचे. आता मी सर्व आता ख्रिसमसच्या रेसिपी टाकणार आहे. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बघत राहा माझ्या रेसिपी. एक बाजून भाजलेलं आहे, आता दुसऱ्या बाजून पण भाजून घेते मी. खूप छान होतात हे क्रिस्पी डोनट. झालेलं आहे आता. तेल शांत झालेलं आहे, बुडबुडे कमी झालेले आहेत, म्हणजे ते झालेलं आहे. तर हे बाहेर काढून घ्यायचं. ह्याच्यापेक्षा जास्त लाल करायचं नाही, कारण हे बाहेर काढल्यानंतर थोडं आणि लाल होतात ते. काढून घेते आता मी. बघू शकता तुम्ही. ह्या पद्धतीने अनेकदा घालून दाखवते तुम्हाला. गोव्याकडे ह्या रेसिपी जास्त केल्या जातात. डोनट, कलकल, कुकीज ह्या रेसिपी गोवा साईडला भरपूर केल्या जातात ह्या ख्रिसमससाठी. तर दुसरी बॅच घालून घेतली आहे मी. ती पण दाखवते तुम्हाला एकदा काढून. झालेलं आहे, हे पण परतून घेते आता मी. हे थोडेसे जाडच लाटायचे असतात आणि मीडियम गॅसवर भाजायचे. झालेले आहेत बघा हे. काढून घेते आता. ह्या पद्धतीनं मी सगळे असे तळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. मोडून दाखवते एक तुम्हाला. हे बघा किती कुसकुशीत झालेले आहेत. थँक्यू.